गरजेचं ठरतंय, कारण पुढील वर्गात जाणार आहे तुम्ही. त्या पुढील वर्गासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि शुभेच्छा देताना दुसरी एक गोष्ट सांगेल, आपल्या गावच्या शाळेत तुम्ही सर्वांनी प्रवेश घ्यावा असं मला वाटतं. कारण आपली सिद्धेश्वर हायस्कूल सुद्धा चांगलं पद्धतीचं, तिथं सर्व पालकांचं, शाळा व्यवस्थापन समितीचं, इतर परत सरपंचांचं, मामांचं, सगळ्यांचं लक्ष असतं. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घ्यावा आणि तिथं सुद्धा चांगलं ज्ञानदान दिलं जातं. ह्याचं ज्या पद्धतीने तुम्हाला सर्वांना ज्ञान मिळतं त्याच पद्धतीचं तिथं ज्ञान मिळेल याची मी पूर्ण खात्री देतो. आणि पालकांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखून मुलांना त्या पद्धतीचं घडवलेलं असतं. आणि आपली मुलं जशी आपल्या ताब्यात 12-16 तास असतात, म्हणजे 8 तास झोप जरी सोडली तरी 8-10 तास असतात म्हणजे, आणि तुमच्या 8 तास असतात, ठीक आहे ना. तरी त्या पद्धतीचं पालकांचं ज्याप्रमाणे जसं लक्ष असतं तसंच सर्व शिक्षकांनी 8 तास ते आपापल्या परीनं चांगलं मुलांना घडवण्याचा प्रयत्न करत असतात. आत्ताच सर्वांच्या बोलण्यातनं जाणवलं की आपली शाळा म्हणजे चांगलं एक उत्कृष्ट उदाहरण असं आहे की तालुक्यामध्ये की चांगल्या पद्धतीचं सर्व योजना राबवल्या जातात. वेगवेगळे खेळाचे असतील, वेगवेगळे स्पर्धा सगळ्या राबवून, परत विविध गुणदर्शनासाठी कार्यक्रम ठेवून मुलांना वेगवेगळ्या तशा प्रकारचं ज्ञान देता येईल. आणि त्या ज्ञानाचा फायदा त्यांना त्यांच्या जीवनात पुढं कसं मिळवता येईल त्या पद्धतीनं सर्व शिक्षक, पालक आणि शिक्षिका ज्या असतील किंवा इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याचं अनुकरण करून त्या पद्धतीनं शिक्षकांना मान देऊन सगळ्या गोष्टी घडवून घेतात आपल्याकडून. ते आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. शिक्षकांचं मुलांनी 100% ऐकलं पाहिजे, पालकांचं बी 100% ऐकलं पाहिजे. घरी गेल्यानंतर सुद्धा जे आपले पालक सांगतात ते आपल्यासाठीच सांगतात ना. काही गोष्टी आपल्याला चुकीच्या वाटतात. चुकीच्या म्हणजे मला खेळू देत नाही, मला TV बनवून देत नाही, अभ्यास कर म्हणतात. पण ती तुम्हाला एक प्रकारची सवय लागायची असते. तुम्ही किती जरी 2 तास बसाल तरी एवढा 2 तास मनापासून अभ्यास करता का? नाही. किती वेळ असतो अभ्यास तुमचा? अर्धा ते पाऊण तास. इतर वेळ इकडं वही फाटली, दप्तर हे झालंय, पाणी प्यायचंय, आहे का नाही, भूक लागली, त्या पद्धतीनं चालतं ना. तर अभ्यास तुम्ही किती वेळ करता? अर्धा ते पाऊण तास. पण तो चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. आणि चांगला अभ्यास करून आपण सर्वांचंच हे केलं पाहिजे, आईवडिलांचं सुद्धा आणि त्याबरोबर शिक्षकांचं सुद्धा त्यात मान आलेला. आणि जे शिकवलंय त्याची रोज उजळणी झाली पाहिजे, तरच तुम्हाला त्याचं पुढं आपल्या जीवनात उपयोग पडणार आहे. तर आता 4थीतून किती जाणार आहे 5वीला मुलं? 47. तर 47 म्हणजे भरपूर आपला पट आहे, म्हणजे 4थीचा. तर या 47च्या 47 मुलांनी आपलं 5वीतच हायस्कूल शाळेतच आपलं त्यांनी प्रवेश घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि तिथं मी शिक्षक सगळे चांगले आहेत. तिथं ज्या पद्धतीने तुम्हाला सगळं मिळालंय त्याच पद्धतीने सगळ्या योजना आपल्याला तिथे मिळतील. आणि पुढे जरी कुठं इतर ठिकाणी जरी गेला चुकून तरी तुम्हाला कोराळे बुद्रुक शाळेची आठवण येणार आहे. कमीत कमी जिल्हा परिषद शाळेची तर नक्कीच आठवण येणार, कारण तुम्ही 4थीपर्यंत त्या शाळेत शिकलाय. ज्या पद्धतीने इथं शिक्षण दिलं जातं, शिक्षकांनी वेळ दिला जातो, पालकांनी वेळ दिला जातो, इतर तुम्ही स्वयंसेविका लावून तुम्ही विद्यार्थ्यांसाठी ज्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या घडवून आणता, तर ह्या गोष्टी इतर ठिकाणी चालत नाही. मी बऱ्याच ठिकाणी जातो, बघतो, परंतु एवढं लक्ष, एवढं सगळ्यांनी तळमळीनं जे काम करतात ती अशी तळमळीने कामं करणारी कमी लोक असतात. त्यातली त्यात देवकर गुरुजी पहिल्यापासूनच बघतो, 15 फाट्याच्या शाळेला होते त्यावेळेस सुद्धा त्यांचं प्रकल्प वेगवेगळे, तिथल्या मुलांचं व्यवस्था, त्यांना म्हणजे जास्त शिस्त लावणं, त्या बाबतीत त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. तसंच आता इथं ह्या शाळेला आल्यापासून बी हा त्यांच्यात शाळेतच बराच बदल घडला आहे. शाळेत बदल घडून इथं मुलांच्यात फरक पडला आहे. परत पालकांच्यात सुद्धा ती जाणीव झाली आहे किंवा हा शिक्षक हे आपल्या मुलांसाठी धडपडतात, आपल्या मुलांसाठी त्यांचं चाललेलं आहे. तर ह्या पद्धतीनं त्यांना पालकांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. मी म्हणतो आता इथून पहिली ते 4थीपर्यंत येणारे मुलं जी असतील त्यांच्या पालकांनी सुद्धा त्यांना सहकार्य करावं असं मी विनंती करतो. आणि 4थीच्या मुलांना पुढील ह्याच्यासाठी शुभेच्छा देतो. पुढील
पुढील वर्गासाठी आणि मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद.